सार्थ श्रीमद दासबोध दशक 3 समास 9 मृत्यू निरोपण। श्रीराम समर्थ। संसार म्हणजे सारखा धावणारा आहे, मृत्यूचा दूत आहे। मरणाला उधारी नसते, माणसाच्या शरीराला घटकेचे माप लागलेले आहे। क्षणाक्षणाने त्याचे आयुष्य संपत जात आहे। जन्मापासूनच काळ प्रत्येकाच्या सोबत असतो, पुढे काय होणार हे कळत नाही। ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे जो तो स्वदेशात अथवा परदेशात मृत्यू पावतो। पूर्वसंचित पूर्णपणे संपले की मग क्षणभराचा अवकाश लागत नाही, अखेर निमिष संपताच माणसाला जावे लागते। काळाचे दूत एकदम येतात, जीवाला मारीत सुटतात आणि पुढे घालून मृत्यूच्या मार्गाने घेऊन जातात। एकदा मृत्यूचा वेढा अर्थात घाला पडला की माणसाला कोणीही पाठीशी घालू शकत नाही, कारण तो सर्वांचाच चेंदामेंदा करत असतो। कोणाची मागे तर कोणाची पुढे पाळी येते इतकेच। मृत्यू ही काळाची बळकट काठी आहे, बलवानाच्या डोक्यातही ही बसते आणि मग महाबलाढ्य राजेसुद्धा मृत्यूपुढे टिकत नाही। श्री समर्थ सांगतात, मृत्यू सर्वांनाच आहे। तो कधी असा विचार करीत नाही की हा क्रूर आहे, झुंजार आहे किंवा हा समरांगणावरील संग्रामशूर आहे। मृत्यू असे म्हणत नाही की हा रागीट, हा प्रतापी किंवा हा उग्र स्वभावाचा मोठा दृष्ट आहे, हा बलाढ्य आहे, हा धनाढ्य आहे किंवा हा सर्व गुण संपन्न आहे, हा सुप्रसिद्ध आहे, हा श्रीमंत किंवा हा अद्भुत पराक्रम करणारा आहे, हा राजा आहे, हा चक्रवर्ती सम्राट आहे किंवा हा मोठा चमत्कार करणारा आहे, कलाकुशल अथवा हा युक्त्या प्रयुक्त करणारा आहे, हा घोडे बाळगणारा आहे, हा हत्ती बाळगणारा किंवा हा असंख्य लोकांचा स्वामी सुविख्यात राजा आहे, हा सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ आहे, हा राजकारणी आहे किंवा हा स्वतः वतनदार असून अनेकांना वतने देणारा आहे, हा देसाई आहे, हा व्यावसायिक अर्थात उद्योगी आहे किंवा हे पुंडपणा पुढारीपणा करणारे निरनिराळ्या गावचे राजे आहेत, हा राजमुद्रा धारण करणारा अधिकारी आहे, हा व्यापारी किंवा परस्त्री अथवा ही राजकन्या आहे, असा विचार मृत्यू करीत नाही। मृत्यू कार्य अथवा कारण पाहत नाही, हा उच्च वर्णाचा अथवा नीच वर्णाचा किंवा हा धर्मनिष्ठ ब्राह्मण आहे, अशा प्रकारे मृत्यू कोणालाही ओळखत नाही। हा विद्यासंपन्न, हा द्रव्यसंपन्न किंवा हा मोठा सभापंडित आहे, हा धूर्त, हा बहुश्रुत किंवा हा मोठा सज्जन पंडित आहे, हा पुराणिक, हा याज्ञिक अथवा हा वैदिक किंवा ज्योतिषी आहे, हा अग्निहोत्री, हा वेदांताचा ज्ञाता, हा मंत्रतंत्र जाणणारा किंवा हा सर्व वेदांचा ज्ञाता आहे, हा शास्त्रज्ञ, हा वेदज्ञ किंवा सर्व काही जाणणारा सर्वस्व आहे। ही ब्रह्महत्या, ही गोहत्या किंवा स्त्री बालकादिकांच्या नाना प्रकारच्या हत्या मृत्यू जाणत नाही। हा रागज्ञानी, हा तालज्ञानी किंवा हा तत्व जाणणारा मोठा तत्वज्ञानी आहे, हा योगांचा अभ्यास करणारा आहे, हा संन्यासी किंवा हा योगबलाने काळाला फसविणारा आहे, हा सावध सिद्ध किंवा हा प्रसिद्ध वैद्य किंवा पंचाक्षरी आहे, हा गोसावी, हा तपस्वी, हा तेजस्वी अथवा हा मोठा देवऋषी अनासक्त आहे, हा ऋषेश्वर, हा कवेश्वर, हा दिगंबर किंवा हा समाधी अवस्थेत मग्न आहे, हा हट्टयोगी, हा राजयोगी किंवा हा सदा सर्व काळ विरक्त आहे, हा ब्रह्मचारी, हा जटाधारी किंवा हा काहीच न खाणारा योगेश्वर आहे, हा संत आहे, हा महंत आहे किंवा हा हवे तसे गुप्त होणार आहे, स्वतंत्र किंवा हा परतंत्र आहे असे मृत्यू जाणत नाही। सर्व जीवांना मृत्यू खाऊनच टाकतो। कोणी जन्मताच मृत्यू मार्गाने जातात, कोणी अर्धवट आयुष्य जगून मृत्यू पावतात, तर कोणी म्हातारपणी मृत्यू पावतात। हा बाल, हा तरुण, हा सुलक्षणी, हा मोठा चतुर किंवा हा कुलका आहे, अर्थात मृत्यू, बालपण, तारुण्य, वृद्धावस्था या दशा मृत्यू कधीही जाणत नाही। मृत्यू म्हणत नाही की हा खूप लोकांचा आधार, उदार, सुंदर किंवा ज्ञान संपन्न आहे, हा पुण्यपुरुष, हा हरिदास किंवा हा विशेष सत्कर्म करणारा आहे, असे मृत्यू कधीच म्हणत नाही।
असो, आता हे बोलणे पुरे झाले. मृत्यूपासून कोणी सुटू शकणार आहे का? या संपूर्ण विश्वाला आज ना उद्या मृत्यू मार्गानेच जावे लागणार आहे. 4 खाणी, 4 वाणी, 84 लक्ष जीव, योनी अर्थात जितके प्राणी जन्मास आले ते सर्व मृत्यू पावतात. मृत्यूच्या भयाने पळून जावे म्हटले तरी मृत्यू कधी कोणालाही सोडित नाही. काहीही केले तरी पण मृत्यू चुकवता येत नाही. मृत्यू असे म्हणत नाही की हा स्वदेशातील आहे, हा परदेशातील आहे किंवा हा कायम उपवास करणारा आहे. हे अतिशय थोर आहेत, प्रत्यक्ष विष्णू किंवा शंकर आहेत, हे भगवंताचे अवतार आहेत असे मृत्यू कधीही म्हणत नाही. श्रोत्यांनी रागवू नये, कारण हा मृत्यू लोक आहे हे सर्वांना ठाऊक आहे. जन्मास आलेल्या प्राण्याला खचितच मृत्यूच्या मार्गाने जावेच लागते, याबद्दल शंका मानू नये. हा मृत्यू लोक प्रसिद्ध आहे, सर्व लहान थोरांना याची स्पष्ट जाणीव आहे. पण कोणी यासंबंध संशय बाळगला तरी हा मृत्यू लोक काही बदलणार नाही. संशयग्रस्त प्राणी आपल्या जीवनाची नासाडी मात्र करील. मृत्यू लोकाची जाणीव ठेवून माणसाने आपले सार्थक करावे. मरणानंतरही आपण कीर्तिरूपाने लोकात उरावे. एरवी प्राणी लहान असो वा थोर, तो मृत्यू पावणारच हे अगदी निश्चित समजावे. हे जे सांगितले आहे ते खोटे भाषण आहे असे मानू नये. खूप वैभव असलेले, खूप आयुष्य असलेले, अत्यंत प्रभाव असलेले पुरुष मृत्यूपंथास गेलेलेच आहेत. पराक्रम करणारे, खूप कपटाने वागणारे पुरुष गेले. खूप मोठे शूर योद्धे युद्धामध्ये मरण पावले. खूप बलवान, फार काळ जगलेले, अनेक कुळामधील मोठे कुलवंत राजे सगळेच गेले. पुष्कळ लोकांचे पालन करते, चतुर व बुद्धिमान, मोठ्या युक्तीने तर्क करणारे तर्कवादी सगळे गेले. विद्येचा सागर करणारे, बलाचा डोंगर करणारे, कुबेराप्रमाणे धन असणारे सगळे मृत्यूपंथास गेले. खूप पुरुषार्थ गाजवणारे, खूप पराक्रम करणारे, खूप मोठा व्याप सांभाळणारे कार्यकर्ते सगळेच गेले. मोठे मोठे शास्त्रधारी, मोठे परोपकारी, अनेक प्रकारांनी धर्माचे रक्षण करणारे सारे गेले. मोठा प्रताप गाजवणारे, मोठी सत्कीर्ती असणारे, खूप नीतिसंपन्न असलेली नीतिमान राजे सर्वच गेले. अनेक मतवादी, अनेक कार्यवादी, अनेक प्रकारे वादविवाद करणारे सारेच गेले. पंडिताचे समुदाय गेले. शब्दांच्या चटपटी खटपटी करणारे गेले. नाना प्रकारच्या मतांचा अचाट वाद करणारे पण गेले. तपस्वी लोकांचे समुदाय गेले. असंख्य संन्यासी गेले. सारासार विचार करणारे विचारवंतही मृत्यू मार्गाने गेले. असंख्य संसारी गेले. अनेक वेशधारी गेले. अनेक प्रकारचा छंद करणारे आपला छंद करीत अखेर निघून गेले. ब्राह्मणाचे समुदाय गेले. पुष्कळ मोठमोठे आचार्य गेले. असे असंख्य असंख्य गेले, किती म्हणून वर्णन करावे. असो, समर्थ म्हणतात असे हे सगळेच गेले. परंतु जे आत्मज्ञानी स्वस्वरूपकार झाले तेवढेच एक राहिले. समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.